सर्वांना श्री स्वामी समर्थ. गौतम बुद्धांची शिकवण. कबुतराचे घरटे. एकदा गौतम बुद्ध संध्याकाळी आपल्या शिष्यांसह झोपडीबाहेर बसले होते. तेवढ्यात कबुतरांची जोडी उडत येते. त्यांना पाहून महात्मा बुद्धांना एक कथा आठवली आणि ते आपल्या शिष्यांना कथा सांगू लागले. एका झाडावर एक कबूतरची जोडी राहत असे. काही वेळाने कबुतराने त्याच झाडाच्या फांदीवर 3 अंडी घातली होती. एके दिवशी एक कबूतरची जोडी अन्नाच्या शोधात दुपारी काही अंतरावर गेले होते. तेवढ्यात कुठून तरी एक कोल्हा आला. अन्नाच्या शोधात ती झाडावर चढला आणि जिथे त्याला कबूतरची अंडी सापडतात आणि तो ती अंडी खातो. कबूतराची जोडी जेव्हा परत येते तेव्हा अंडी न मिळाल्याने ते खूप अस्वस्थ होतात. दोघांनाही खूप वाईट वाटत होते. त्यांचे मन दुखावले गेलेले होते. मग कबुतराने ठरवले की आता घरटे बांधणार, जेणेकरून त्यांची अंडी पुन्हा कोणी खाणार नाही. कबुतराने ठरल्याप्रमाणे पेंढा गोळा केला आणि घरटे बांधायला सुरुवात केली. पण घरटे कसे बनवायचे ते कळत नसल्याचे त्यांना लक्षात आले. मग त्यांनी जंगलातील इतर पक्ष्यांची मदत घेतली. त्यांना मदतीसाठी बोलावले. तेव्हा सर्व पक्षी त्यांच्या मदतीला आले आणि कबुतरासाठी घरटे देखील बनवू लागले. कबुतराने आता घरटे बनवणार म्हटल्यावर पक्ष्यांनी कबुतराला शिकवायला सुरुवात केली होती. तो सर्व काही शिकला आहे हे ऐकून सर्व पक्षी परत गेले. आता कबुतराने घरटे बांधायला सुरुवात केली. त्याने इथे एक पेंढा आणि एक पेंढा तेथे ठेवला. आपण अजून काही शिकलेले नाही हे त्याच्या पुन्हा लक्षात आले. त्याने पुन्हा पक्ष्यांना हाक मारली. पक्षी आले आणि पुन्हा घरटी बांधू लागले. अर्धे घरटे नुकतेच बांधले होते तेव्हा कबूतर जोरात ओरडतो, ते सर्व सोडा, आता ते कसे बांधले जाईल ते मला समजलेले आहे, असे बोलू लागले. यावेळी पक्ष्यांना खूप राग आला होता. सर्व पक्षी पेंढा तेथेच टाकून निघून गेले. कबुतराने पुन्हा प्रयत्न केला पण घरटे बनवता आले नाही. कबुतराने तिसऱ्यांदा पक्ष्यांना हाक मारली पण यावेळी एकही पक्षी मदतीला आला नाही आणि आजपर्यंत कबूतर घरटे कसे बनवायचे हे देखील शिकले नाहीत व हताश होऊन तेथेच बसून राहिले. गौतम बुद्धांची ही कथा आपल्याला सांगते की जे काही काम आपल्याला माहीत नाही ते आपण कोणाच्या तरी मदतीने पूर्णपणे शिकले पाहिजे. जे काम करत नाही ते तुम्ही जबरदस्ती करण्याचे ढोंग करू नका, कारण तुम्हाला मदत करणारी व्यक्ती तुम्हाला एकदा दोनदा मदत करेल पण प्रत्येक वेळी नाही. त्यामुळे एखाद्याच्या मदतीचा मान राखून पूर्ण निष्ठेने हे काम शिकलेच पाहिजे. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.